नमस्कार सर्वांना. मानाचा जय शिवराय जय शंभूराजे. सकाळच्या जेवणात मी बनवणार आहे वांग्याचं भरीत. त्यासाठी मी घेतलेत मिरच्या, लसूण आणि जिरं हे सगळं बारीक करून एकजीव करून घेतला. आणि त्यानंतर मी बघा तोपर्यंत इकडं कांदा पण चिरून घेतला, टोमॅटो पण चिरून घेतलं इकडं तुम्ही बघू शकता. आणि भरीतला लागणारं हे भरीत मी चुलीत भाजलेलं आहे मस्तपैकी आरावरती. आणि इकडं भरीत म्हणजे वांगं सोलून घेतलेलं आहे. जे काळा भाग झालेला होता तो पूर्णपणे सोलून घेतलेला आहे. असा आहे आतला भरिताचा गाभा. आणि त्यात टाकायला हळद वगैरे इकडं चपात्या वगैरे बनवून झाल्यात माझ्या. आणि इकडं ह्यांना सकाळ सकाळी काय जोर येतो काय माहिती, लाईटच घालवतात आमच्या इकडची. आणि जेवण बिवण बनवायला काय दिसतच नाही. मग असं काय तर होतं गडबड गोंधळ. मग तेल तापलेलं होतं त्यामध्ये टाकून घेतलं हिरवी मिरचीचा ठेचा. म्हणजे अशा पद्धतीने मी परतून घेणार आहे. सगळे परतून झाल्यानंतर असं बघू शकता तुम्ही त्यात टाकायचा कांदा जास्त करपू पण द्यायचा नाही आणि जास्त कच्चा पण ठेवायचा नाही. अशा पद्धतीनं टाकून घ्यायचा त्यात. आता हा तर मिरचीचा ठेचा तर आपला भाजून झालेलाच आहे. चटणी भाजलेली आहे. आता ह्यात अजून थोडं तेल ओतायचं आणि कांदा पण भाजून घ्यायचा मस्तपैकी. म्हणजे जास्त करपू पण द्यायचा नाही, जास्त कच्चा पण ठेवायचा नाही. मीडियम ह्याच्यावरती हे करायचं म्हणजे भरीत एकदम टेस्टी लागतं. आणि बघू शकता त्यामध्ये मी हळद पण टाकून घेतली. अशा पद्धतीने परतत राहायचं, परतून घ्यायचं मस्तपैकी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा त्याचा. परतून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी टमाटर टाकायचं त्यात. आणि टमाट्याचं तेलाचं पाणी सुटतं आणि ते सगळं शिजल्या जातं. सगळं हे शिजवून घ्यायचं अगोदर परतून बघू शकता मी असं दाखवते त्या पद्धतीने परतून घ्या. तुम्हाला जसं येतं आहे तसं करा. माझंच बघा आणि करा असं काही नाही आहे. मला जसं येतं आहे तसं मी दाखवते. मी असं करते, तुम्ही कसं करता मला कमेंट करून नक्की सांगा. काय चुकत असलं तरी पण मला सांगा की असं नसतं, असं असतं बाबा, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता असं परतून झाल्यानंतर फायनली लाईटीचं आगमन होतं. ये जा करते तोपर्यंत लाईट आलीच. आणि हे बघा सगळं परतून झालं आहे. कढईने टमाट्याचं पाणी वगैरे सुटलं आहे, तेल पाणी एकजीव झालं आहे सगळ्याचं. म्हणून आता मी नमक मिक्स करून घेतलं त्यामध्ये. नमक मिक्स करून घेतल्यानंतर असं एकजीव करून घ्यायचं सगळं. तरी पण अजून एकदा 1-2 मिनटं परतायचं. परतून झाल्यानंतर तुम्हाला सांगते पुढची प्रोसेस, बघत चला. व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, ठीक आहे. आणि बघू शकता असं परतून झाल्यानंतर कसली भारी वाफ येते, इतका भारी सुगंध सुटलाय की काय सांगूच नका. एकदम भारी, हॉटेलपेक्षा एकदम ओरिजिनल आणि ऑर्गॅनिक. आणि हे बघा मी भरीत जे सोलून घेतलेलं होतं वांगं ते असं टाकून घ्यायचं त्यात. त्याला पीस करायचं, चिरायचं काहीसुद्धा करायचं नाही, कारण कवळी लुसलुसीत वांगी ते त्याचंच मी भरीत बनवलं आहे. आणि ते चुलीत भाजून घेतल्यामुळं तर त्याला काहीच करायची गरज नाही लागली मला. आणि बघू शकता तुम्ही कसलं भारी मिक्स होतं हे. आणि हे आता मिक्स होतं आहे तसं ह्याला पाणी पण सुटू शकतं आहे. हो का, तुम्ही बघू शकता साईडवरून पाणी पण सुटतं आहे थोडं हळूहळू. आणि एकदम हे वांग्याचं भरीत टेस्टी लागते. आणि वांग्याचं भरीत टेस्टी खायचं असेल तर एकदा सरस्वती ताईकडे यायलाच लागते. #रॉयल शेतकरी कारभारी. आणि बघू शकता तुम्ही हो का अशा पद्धतीने चांगलं कुठंतरी एखादं असं असतंय ते चुरगळून वगैरे उरदाण्यानं आपण करू शकतो ती घरच्या घरी, आहे का ना. उगाच चाकूची वगैरे काही गरज लागत नाही त्याला. आणि बघू शकता तुम्ही असं सगळं मस्तपैकी परतून घ्यायचं. इतका घमघमीत वास सुटला आहे की आत्ता वाटतंय सगळ्यांना थोडं वाटून द्यावं खायला. आणि बघा किती भारी झाले, एकदम मस्त. वाव, कुठल्या हॉटेलची सर येत नाही अशा भरीताला. कसलं भारी पाणी वगैरे सुटायला लागले. असं मस्त परतून घ्यायचं एकदम एकजीव करून झाला का नाही मग भरिताची टेस्ट बघायला पाहिजे. हिरवा पांढरा लाल कलर मिक्स झाला एकदम तिरंगा. आणि असं सगळं परतून घ्यायचं मस्तपैकी एकजीव झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता किती भारी ग्लो आला याला. ग्लो म्हणजे दिसाय पण छान दिसते आणि ही टेस्ट पण छान लागते ह्याची, तुम्ही बघू शकता. आणि आता म्हणलं लय भूक लागली, आता पटकन भरीत अशीच. इकडं पाणी वगैरे सुटलं ह्याला. मी असं ताटात वाढून घेतलं. आता मी खाते आणि आराम करते. मग येताय ना भरीत खायला. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असा शेतकरी ताईला सपोर्ट राहू द्या. तुमच्या आशीर्वादाने नक्की मी पुढे जाईल. थँक्यू सो मच. बाय बाय.